चला क्वेश्चन आहे 59 आहे. आपले ऑलरेडी झालेले आहेत सगळे वरचे. आता आपला 59 चालू आहे. ठीक आहे. पुढील पैकी चुकीचे विधान ओळखायचे. आपल्याला काय करायचं आहे? चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर आता चुकीचं विधान कोणतं आहे चेक करायचं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो लक्षात घ्या. शिवम म्हणते मी. ओके शिवम थांब बाळा, मला थोडं सर्दी झाली. तर आपण थोडं पटापट घेऊया. जास्त काय आपण बोलण्याची इच्छा नाही माझी. ठीक आहे. पर्याय क्रमांक आहे आपला बघा. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. बरोबर. हे पर्याय क्रमांक बरोबर आहे. म्हणजे उदाहरण देऊन जर सांगितलं, चला आणि कुठलंही उदाहरण घ्या. जर कोणत्याही संख्येला आपण 1 ने भागल्यास तो तीच संख्या, उत्तर काय तीच संख्या येते. बरोबर. भागाकार काय तो तीच संख्या येते. लक्षात ठेवा. तर मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं, 1 ने जर मी 4 ला गुणलं तर माझं उत्तर पण 4च येतं बघा. 1 4 4 येतंय आणि बाकी 0 आली बघा. कुठलीही संख्या घ्या तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. चला कळालं. बघा कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. हा चुकीचा आहे. बघा कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर काय येते रे? 1 येतंय बघा. कोणत्याही संख्येला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 4 ला 4 ने भागेल, 4 भागिले 4 करेल. ठीक आहे. तर उत्तर काय येते माझं? 4 1 4. माझं काय नाही इथे 0 बाकी, तर उत्तर काय ते 1 येते. पण इथे 0 म्हटलंय. पर्याय क्रमांक हा 2 चुकीचा आहे. विधान कुठलं चुकीचं विचारलंय तर पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. तरी पण आपण खालच्या पर्यायाला जाऊया. लक्ष द्या, थोडं लक्ष असू द्या सगळ्यांचं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते, तर बरोबर आहे. बघा आता कोणतीही संख्या बघा, 4 ने मी 4 लाच भागलं तर आपलं उत्तर 1 यायला पाहिजे. 4 1 4 बघा त्याच संख्येने, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 पण बरोबर आहे. तसंच काय म्हटलं बघा, लक्षात घ्या. जर भाजक व भागाकार यांचा गुणाकारामध्ये बाकी मिळवले असतात भाज्य भेटतो, तर तुम्हाला सूत्र माहिती आहे. आपण तसंच केलं बघा. लक्षात ठेवा. आता आता बघा आपलं सूत्र काय होतं? भाज्य बरोबर काय असतो? भाजक गुणिले भागाकार प्लस काय असतो? बाकी. ठीक आहे. तर आता हे जर मिक्स केलं तर हे बरोबर हे येतोय, तर हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर याचं काय मी एक्झाम्पल देत बसणार. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया का? चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे बघा. चला सिंपल आहे क्वेश्चन. चला उत्तर सांगायचं आहे. चला पुढचा क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. चला क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना पुढचा. चला दिसतोय सगळ्यांना. उत्तर टाकायचे आहे. चला खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? सममूल्य अपूर्णांक दर्शवतो म्हणते. चला कोणता आहे चेक करायचा आहे. ओके. आता बघा खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? बघा असं आकृती दिलेली आहे आपल्याला. इथं आकृती दिलेली आहे. त्याचे भाग किती केलेले आहेत एका आकृतीचे? पहिले भाग चेक करूया बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 भाग केलेत. किती केलेत बाळांनो? 8 भाग केलेत. मग या 8 भागापैकी किती भाग रेखांकित केले? 1 2 3. म्हणजे आपला काय आला अपूर्णांक? 3/8 आला. ठीक आहे. 3/8 आला का अपूर्णांक? चेक करा. 8 आला सगळ्यांचा. तर चेक करूया आपण, ह्याला काटाछाट करूया. 11 न जातो. 11 3 33. 11 8 88. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडतोय. ठीक आहे. ठीक आहे सापडतोय. आणि इथं जर विचार केला 7 7 36 6 60. म्हणजे परत 2 ने भाग द्या. 2 6 आणि 2 10. म्हणजे 3/5. ठीक आहे. आता इथं जरी बघितलं 5 ने भाग होतो. 5 9 45. 5 1 5. ठीक आहे. 15 झाले. 25 झाले. 5 5 25. परत 3 ने भाग जातो. 3 3 9. 3 5 15. म्हणजे 3/5 आलं. ठीक आहे. परत इथं चेक करा. हा 0 काढा, हा 0 काढा. म्हणजे 6 आणि 5. 6 आणि 10 उरले. 6/10. म्हणजे 2 ने भाग जातो. 2 6 2 10. सगळ्यांचा 3/5 3/5 येतोय. आपल्याला पाहिजे होता 3/8 पाहिजे होता. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. ठीक आहे. चला कळालं का सगळ्यांना? सांगायचं एकदम सोपा क्वेश्चन आणि एकदम इझी होता. पुढचा क्वेश्चन घ्या बाळांनो. चला पुढचा क्वेश्चन आहे. विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला
15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागले? चला सांगायचंय सिंपल सिंपल. एका शाळेला त्यांनी 15,08,980 रुपये अनुदान दिले. तर अशा शाळा महाराष्ट्रामध्ये 168 शाळांना त्यांनी किती दिलेले आहेत? 15,68,980 एका शाळेला दिले असतील तर 168 शाळेला किती, असं तुम्हाला पर्याय क्रमांक दिलेला आहे. चला गुणाकार करावा लागेल आणि उत्तर काढावं लागेल. सिंपल आहे. गुणाकार करा. 15,08,980 गुणिले काय करायचे? 168 करायचं. उत्तर सांगायचं. चला मी सांगू कसा नाही. ओके चला एकदम सोपं आहे. 61 आहे आपलं. सानवी सांगणार आहे, बघूया. गुणाकार सानवी सांगणार आहे, बघूया. सानवी व्यवस्थित सांगते का? चेक करूया. ठीक आहे, सानवीला चान्स देतो मी. मी आधी मांडून घेतो सानवी बाळा, 2 मिनिटं थांब. 15,08,980. ठीक आहे, 980 गुणिले 168 करूया आपण. सानवी सांगणार आहे मला. ठीक आहे, चला सानवी बाळा अनम्यूट करतो. ओके, आलेला आहे आन्सर. ओके, हा सुशीलचं पण आलेला आहे. आन्सर आलेला आहे का चेक करतोय. सुशील काहीतरी सांगतोय. बरं ठीक आहे, बघूया आन्सर काय आहे ते चेक करूया. मी सानवीला अनम्यूट करेल. सानवी कुठे आहे रे? ओके, हा शिंदे बोला. आन्सर सांगा बरं. चला गुणाकार करूया. चला आवाज येते का? 0 0 3 हा 0 8 8 8 64. हा हा 64 ला 4 हातच्याले 6 करू. चला 8 9 72. 72 हा 72 आणि 72 78. 78 ला 8 हातच्याले 7 बरोबर. हो 8 8 64 बरोबर. परत 64 64 आणि 7 7 71. 71 71 ला 1 हातच्याले 7. हा 7 जशाचा तसा. हा इथं 7 आहे. ओके चला पुढे बोला. 8 5 40. 8 पंचे 40 हातच्याले 4. 8 8 1 8 8 आणि 4 12. 12. 12 इथं प्लस खाली चिन्ह देतो शून्य देऊ. किंवा प्लस चिन्ह द्या, काही करा. हा 0 देऊ. ठीक आहे. हा पुढं 6 0 0 6 8 48 बरोबर का. 48 ला 8 हातच्याले 4 पुढं 6 नाही 54 बरोबर का. हो चला 6 नाही 54 4 हातच्याचे किती झाले? 58. 58 ला 8 बरोबर. आणि 5 हातच्याला 5 हातच्याला 6 8 48. 48 48 आणि 5 किती? 5 53 बरोबर ना. 53 ला 3 3 दिला आणि हातच्याला 5 5 पुढं मग 5 ला 5 लिहू का? 6 0 0 हाताचे 5 द्या ना बाळा. 6 पंचे 30. 30 ला 0 हाताला 3 बरोबर ना. 6 1 6 6 आणि 3 9. आता काय किचकट वाटायला का? थोडस गोंधळ होते का? होते ना गोंधळ? व्यवस्थित करायचं. ठीक आहे चला पुढे बोला. आता ये आता 1 ने गुणा पूर्ण संख्या येते जशाच तशी बरोबर. हे 0 हे 8 हे 9 8 हे 8 हे 0 0 हे 5 आणि 1. 1 आणि आता त्याची ऍडिशन करू. ऍडिशन 0 4 8 8 16 ला 6 हाताला 1 8 8 16 17 18. 18 ला 8 हाताला 1 7 आणि 3 10 20 झाले. 0 हाताले 2 8 आणि 2 10 10 आणि 5 15. 15 ला 5 हाताला 1 2 आणि 1 3 बरोबर. चला 9
15, 15ला 5 आणि हाचा 1 आणि झाले 2. किती झाले टोटल संख्या वाचा? एकक, दशक, शतक, हजार. चला वाचा बरं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10,00,00,000. चला किती झाले? चला रे बोला, उत्तर काय दिसतोय? पर्याय क्रमांक 2 आहे बघा इथं. इथं कॉमा देतो. सॉरी, इथं कॉमा देतो. इथं कॉमा. ठीक आहे, वाचन कर बरं साने, वाचन कर. वाचन करा. कोण करणार आहे? वाचन करता आलं पाहिजे. सर येत नाही ते, जास्त मोठे येत आ नाही, जास्त एवढे मोठे मोठे येत नाही. अरे सोपं आहे बघ, आता काहीच नाही बघ, इकडे बघ. एक काय झालं? बोल आता, बोल मग. एकक, एकक, दशक, दशक, शतक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10,00,00,000, 25,00,00,000, 35,00,000, 8,640. बघ दुसरी सानवी सांगते बघ, आता दुसरी सानवी सांगते बघ. आता तुझीच फ्रेंड आहे सानवी, दुसरी सानवी. ठीक आहे, ओळख करून घ्या आता. ठीक आहे, चला सानवी बोल रे, काय वाचन कर. 25,35,08,640. बघ सिंपल आहे ना सानवी शिंदे? सानवी शिंदे सिंपल आहे का नाही? हो वाच सर. बरं, परत वाचव तू मग. समर्थ बाळा थांब ना बाळा, मी तुला विचारतो पुढचा क्वेश्चन. समर्थ बोल बरं परत. हे बघ, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10,00,00,000. मग आता कोटी, 25,00,00,000, 35,00,000, 8,640. सिंपल आहे. चला पुढे जाऊ मग. चला, एकक दशक तुम्हाला व्यवस्थित पाठ करून घ्या, व्यवस्थित लक्ष असू द्या तुमचं बाळा. हा जमणार नाही ते, आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, वाचन आलं पाहिजे. उत्तर काढलं छान पद्धतीने. 2 पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, लक्षात घ्या इथं. सॉरी. हा ठीक आहे, चला. आता क्वेश्चन आहे 62. सगळ्यांनी आन्सर टाकायचंय. समर्थ सांगणार आहे मला. समर्थ मी म्हणतोय. तर समर्थला मी ह्याचं उत्तर सांगण्यास संधी देणार आहे. तर संधी देतोय. समर्थ बोल. समर्थ क्वेश्चन वाचव बाळा, आणि उत्तर पण तू सांगणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या रे. ब्लर दिसत आहे. ओके ठीक आहे, ब्लर दिसत आहे का रे? आता दिसते छान. आता दिसते रे. चला आता दिसते, ब्लर नाही दिसत आता. चला चला आता दिसते. मी सांगू नो. समर्थ काय नो रे, येत नाही. चला, समर्थला येत नाही म्हणते समर्थ, मी सांगतो. ठीक आहे, समर्थ नो म्हणते. का रे नो समर्थ, असं का बाळा? नो म्हणल्यानं कसं चालेल? नाही चालणार आपल्याला. आपण काय करायचं, सॉल्वच करायचं आपल्याला. हा समर्थ बोल रे, क्वेश्चन वाचव. चल मी सांगतो तुला, क्वेश्चन वाचव. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 330. मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? असा क्वेश्चन आहे समर्थ. बघ लक्षात घे, सकाळी 7:30ला आलेला समर्थ. लक्षात घे, निलेश नाही, समर्थ पकडू आपण. सकाळी 7:30ला शाळेत आलेला समर्थ शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला. तर तो किती वाजता घरी जायला निघाला? म्हणजे समर्थ गेला 7:30 वाजता आणि 330 मिनिटं शाळेमध्ये थांबला. नंतर 330 मिनिटानंतर तो काय करला? घरी जायला निघाला. तर मग सांग बरं, किती वाजता गेला तू घरी जायला? किती वाजता निघाला सांग बरं? नाही येत का? बघ, नाही येत असं तर बघ, लक्ष दे. बघा समर्थ काय केलं बघा इथं, म्हणजे निलेश आहे बघा, तरी आपण समर्थ मानलं. ठीक आहे, निलेश आहे की समर्थ, लक्षात ठेवा. हा चला आपण निलेशच मानत हा. म्हणजे सर तुम्ही काय सांगा लागल्या, इथे निलेश आहे समर्थ नाव घ्यायला, तसं नाही बघा, लक्षात घ्या. समर्थ एक्झाम साठी इथं काय तुम्हाला 7:30 तो काय केला? शाळेत आला. ठीक आहे, शाळेत आलता. ठीक आहे, शाळेत आलेला. ठीक आहे, निलेश काय केला? शाळेत आलाय. लक्षात ठेवा रे बाळांनो. आणि तो निघालाय कितीला बघा? 330 मिनिटांनी निघाला. म्हणजे किती रे? याला डिवाइड काय करा? 60 करा. म्हणजे किती तास किती मिनिटं निघून जाईल. हा शून्य काढला, हा शून्य कट केला मी बघा. आणि आता बघा भागाकार केला, 6 पंचे 30, परत 3 उरले, मग एक दशांश चिन्ह दिलं. 6 पंचे, सॉरी 1 मिनिट, 6 पंचे 30 आणि दशांश चिन्ह 6 पंचे 30. कसा आला भागाकार? परत सांगतो भागाकार. इथं बघा 330
भागिले 60 म्हणजेच काय, आपण काय करू, हा शून्य काढला म्हणून आपण डायरेक्ट याचा भागाकार करू. 6 33 भागिले 6 केलं. 33 भागिले 6 बघा, 6 पंचे 30 बघा, लक्षात ठेवा. उरले किती, 3. मग या 3ला तर भाग जात नाहीये, 3ला भाग जात नाहीये. मग आपण काय करतो, दशांश चिन्ह देऊन शून्य वाढवतो. 6 पंचे 30 लक्षात ठेवा. म्हणजे काय, 5.5 तास, 5.5 तास काय केला तो काय 5.5 तासानंतर तो काय केला, निघाला. 5.5 तास काय होता, तो शाळेमध्ये होता. म्हणजे किती हे 5 तास. तुम्हाला माहिती आहे 0.5 तास म्हणजे किती मिनिट तुम्हाला सांगितलं होतं. सगळ्यांना लक्ष द्या. किती मिनिट तुम्हाला लिहून दिलं तर, 0.4 तास म्हणजे किती मिनिटं लिहून दिलं तर सगळ्यांनी लक्षात घ्या. 0.3 तास म्हणजे किती हे पण लिहून दिलं तर लक्षात ठेवा. 0.2 तास म्हणजे किती मिनिटं हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो. सांगितलं होतं का? चला बोलायचंय. सांगितलं होतं का? चला सांगायचंय. चला सांगायचंय बघा. 0.5 कधी येईल बघा, 30 भागिले 60 करा. म्हणजे हा शून्य 3 1 3 3 2 6 म्हणजे काय 0.5 आला, म्हणजे काय अर्धा मिनिट. ठीक आहे, लक्षात ठेवा. ह्या 30 मिनिटं होते, हा 30 मिनिटं लक्षात ठेवा. कळालं का? 0.1 म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं 6 मिनिटं, 6 मिनिटं बरोबर. मग इथे 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं सांगितलं होतं तुम्हाला. 6 मिनिटं इथं किती होतील, 12 18 24 आणि 6 पंचे 30 असं सांगितलं होतं का तुम्हाला? बघा 0.1 तास म्हणजे 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं लक्षात ठेवा. 0.2 तास म्हणजे किती, 12. ठीक आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा सानवी अनम्यूट करतो, थांब 1 मिनिट. सानवी अनम्यूट करतो. तर लक्षात ठेवा म्हणजे 5 वाजून 30 मिनिटांनी तो काय केला, शाळेतून निघाला. तर मला सांगा 7 वाजून 30 मिनिटांमध्ये हा 30 मिनिटं ऍड करा म्हणजे किती 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 वाजतात बघा. हा किती झाले, हे 60 मिनिटं म्हणजे 1 तास झाला. 1 तास हातचा द्या, डायरेक्ट किती होतो बघा. 7 आणि 5 12 आणि 1 13 13 वाजता तो काय केला, घरी निघाला. 13 वाजता म्हणजे किती, पर्याय क्रमांक मध्ये आहे का, म्हणजे आपल्या 12 तासी घड्याळामध्ये 13 वाजले म्हणजे किती, 1 वाजला. म्हणजे उत्तर काय, 1 वाजता तो काय केला, घरी निघाला. 1 वाजता काय केला, तो घरी निघाला. लक्षात ठेवा. जर समजलं नसेल तर मी परत सांगतोय. सानवी काहीतरी आहे, सानवीला काही प्रॉब्लेम आहे, मी सांगतो सानवी. हा सानवी काय म्हणते बघूया. सानवीला काहीतरी आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, बोला सानवी, बोल रे सानवी. सर मला प्रश्न आहे का, नेटवर्क प्रॉब्लेम होता बघ म्हणून. सानवी, प्रश्न कळाला नाही तुला? अरे काय सानवी, बघ लक्ष दे, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. 1 वाजता उत्तर 1 वाजता बघा. परत सांगतोय समर्थ, बघ लक्ष दे, परत सांगतो. ठीक आहे, कळालं नसेल त्याने परत सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या, लक्ष द्या, परत सांगतो. ठीक आहे. बघा आता काय करायचं बघा. आता तुम्हाला मी सिंपल भाषेत सांगतो, आता तुम्हाला तसं कळत नसेल. ठीक आहे, दिसते सगळ्यांना? ओके. आता बघा सानवी बाळा, तू शाळेत बघा, सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश. 7:30ला शाळेत आला निलेश. ठीक आहे, आणि तो निघून किती वाजता निघाला घरला जायला, 330 मिनिटांनी मिनिटाला. निघाला. बरोबर, मिनिटांनी निघाला. बरोबर. आपण बाळाला तासात कन्वर्ट करूया, बरोबर का नाही? मग तासात कन्वर्ट करायचं असेल तर बाळा आपण काय करूया, ह्याच्यातले 30 मिनिटं काढून घेऊया. ठीक आहे, 30 मिनिटं साईडला काढतो बघा. 30 मिनिटं याच्यातून साईडला जर काढलं म्हणजे 30 मिनिटं इथं साईडला काढलं, 30 मिनिट साईडला काढतो बघ. मिनिट आता तुम्हाला सोपं सांगतो, तसं कळत नसलं. ठीक आहे, म्हणजे उरले किती, 300. 300 भागिले 60 करा. हे शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे 6 पंचे 30 म्हणजे 5 तास. आणि हे वरचे 30 मिनिटं म्हणजे 5 तास 30 मिनिटं. 5 तास 30 मिनिटं नी काय केला, तो घरी निघाला. बरोबर, घरी निघाला म्हणजे किती वाजता निघाला घरी. चला, घरी किती वाजता निघाला मग तो बघा, 5 तास 30 मिनिटांनी घरी निघाला. तर म्हणजे ह्याच्यात करा 5 तास 30 मिनिटं ऍड करा, म्हणजे हे 30 आणि 30 काय होतो, हा 1 तास होतो. बरोबर, 1 तास झाला. 30 मिनिटं आणि 30 मिनिटं 60 मिनिटं होतात, म्हणजे 1 तास झाला. 1 तास इथं डायरेक्ट लिहूया. म्हणजे काय, 5 आणि 7 12, 12 ने हा किती झाला, 13. म्हणजे 13 वाजता तो निघाला. म्हणजे 13 कधी वाजते, 24 तासाच्या घडीत.
घड्याळ आहेत, बरोबर. 24 तासाच्या घड्याळ आहेत. म्हणजे 12 तासाच्या घड्याळात किती वाजले मग? 13. 12 नंतर आपण 13 म्हणतो, तर म्हणजे 1 वाजला. 1 वाजता तो काय केला? घरी निघाला. ठीक आहे, 1 वाजता घरी निघाला. वाजता घरी निघाला. घरी निघाला. कळालं का? चला, कळालं सानवी? हो सर. हा. सर आन्सर राहिला 1 मिनिट. सर स्क्रीनशॉट मारायचे 1 मिनिट. हा, मार मार स्क्रीनशॉट मार, बिंदास मार बाळा. थोडं वरी घ्या सर. हा मार, ऑप्शन दिसत नाही रे म्हणून मारला. ठीक आहे, थोडं 1 मिनिट. अभ्यास सर कर, स्क्रीनशॉट मारून काय कमत नाही. अभ्यास पण कर. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. हा, चला आला कॅलेंडर आला आपल्याला परत. कॅलेंडरचं सॉल्व करायचं. कोण सॉल्व करणार? कॅलेंडर तुम्हाला जमणार चाललंय व्यवस्थित, बरं का बाळांनो? तुम्ही थोडं व्यवस्थित अभ्यास करा, किंवा परत सांगतोय काहीतरी. हे तुम्हाला थोडस कॅलेंडरचा हायच प्रॉब्लेम मला वाटायला लागलं थोडस. तुम्ही कोणी उत्तर देणार नाही. चला सांगा रे याचं उत्तर. आता दिसतंय रे नीट? आता नीट दिसतंय? चला उत्तर काढायचंय. चला मी वेट करतोय उत्तर काढायचे. अंदाजा. एकाचा आन्सर बरोबर नाही, अंदाजा टाकताय तरी पण. ठीक आहे, ऑप्शन गोळ्या मारायला लागल्या भुशामध्ये. बघा, लक्ष द्या आता. चैत्रालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल बाळांनो? लक्षात ठेवा. मग तिचा वाढदिवस 2000 ला झाला, बरोबर. लक्षात ठेवा, 2000 ला झाला. आणि 10वा वाढदिवस कधी येईल? 2010 नंतर येईल. 2010 ला येतो 10वा वाढदिवस. म्हणजे 2010 मी याच्यात काय केलं? मायनस करतो, तर उरले किती? 10 उरले. मग यांच्यामध्ये 2 वर्ष लीप वर्ष येतात. एक 2004 एक वर्ष लीप येतो, आणि 2008 एक लीप वर्ष येतो, बरोबर. हे 2 वर्षाचे 2 दिवस पकडतो, तर ह्याच्यात ऍड केलं म्हणजे 12 टोटल किती झाले? 12 दिवस. 12 दिवसाला काय करायचं? 12 भागिले तुम्ही आपण काय करतो? 7 करतो. मग 7 एक 7 उरले किती बाळांनो? 5 उरले, 5. मग बाकी किती आली आपली? बाकी 5 आली. 5 दिवस आपण काय करतो? 5 दिवस पुढे जातो. 5 दिवस पुढे जा. 5 दिवस पुढे गेला. आता इथं कुठला वार होता बघा, तुम्हाला 2 पद्धतीने सांगतो. ठीक आहे, बुधवार होता वार, बुधवार होता बघा. इथं लक्षात ठेवा, बुधवार होता वार, बुधवार. बुधवार नंतर आपला 5 दिवस पुढे जा. बुधवार नंतर कुठला येतो? बुधवार नंतर गुरु, गुरु नंतर शुक्र, शुक्र नंतर शनी, शनी नंतर रवी, रवी नंतर सोमवार. म्हणजे सोमवार 5व्या दिवशी येतोय का बघा? 1 2 3 3 4 आणि 5. 5व्या दिवशी कुठला येतोय? सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला दुसऱ्या मेथडनं सांगतो. तुम्हाला जी क्लासमध्ये दोन्ही सांगितलं होतं, तुमच्या लक्षात नाही वळा. आता दुसऱ्या मेथडनं सांगतो बघा. चला आता बघा, दुसऱ्या मेथडनं सांगतो. ठीक आहे, आता लक्ष द्या बघा इथं. दुसऱ्या मेथडला बघा. हा, 3 ऑगस्ट. आता लक्षात ठेवा, 3 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 3 ऑगस्ट 2000 ला. मग आपला 3 ऑगस्ट 2000 ला आपण आपण काय करतो? दिवस, दिवस आपण काय करतो इथं? लक्षात ठेवायचं आहे दिवस. ठीक आहे, आता इथं काय करायचं? इथं दिवस लक्षात ठेवतो, इथं दिवस लिहितो. ठीक आहे, इथं वरी दिवस आहेत, लक्षात ठेवा. इथं दिवस, हा, डेज. मग आता तुम्हाला सांगितलं होतं हे साधा वर्ष आहे. साधा वर्ष असेल तर पहिला जो जिथून आपण तो गृहीत धरत नाहीये याला डॅश करतोय. मग आता नंतर काय करतोय? साधा वर्ष असेल तर 1 पकडतोय, आणि लीप वर्ष असेल तर 2 पकडतोय. म्हणजे आता इथून स्टार्ट झाला, म्हणजे तो गृहीत धरायचा नाही, याला 0 पकडला. आता बघा पुढचा कुठला येईल मग? मग आता 3 ऑगस्ट 2001, म्हणजे हा लीप वर्ष आहे का साधा वर्ष आहे? मग नंतर 3 ऑगस्ट 2002, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009 आणि 2010. ठीक आहे, 2010. बघा, आता हा माझा स्टार्टिंग वर्ष धरत नाही, आपण 0 पकडतो, लक्षात ठेवा. मग आता ह्या साधा वर्ष 1 पकडला, हा पण साधा 1 पकडा, हा पण साधा 1 पकडा. हा लीप वर्ष आहे, 4 ने भाग जातो, म्हणजे हा 2 झाले. 2 दिवस, हा 1 दिवस पकडा, हा 1 दिवस, हा 2008 लीप वर्ष आहे, 2 दिवस पकडा. आणि हा 1 दिवस आणि हा 1 दिवस. टोटल याची बेरीज करा बाळांनो. बघा, 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 टोटल आली का 12. मग या 12 दिवस झाले. मग 12 दिवस पुढे आपण वार मोपायचं. शुक्रवारच्या नंतर 12 दिवस. मग आपण काय करतोय 7 ने भागूया 12ला. तर मग परत तोच दिवस तो परत आपला 7 ने भागा. 7 ने भागल्यानंतर बघा 7 एक 7 उरली, बाकी किती बाळांनो 5 बाकी उरतोय. मग आपण काय करतो बाकी जेवढी उरली तेवढे वार पुढे जातो. म्हणजे पुढे जा वार 5 वार पुढे 5 वार 5 वार पुढे 5 वार पुढे किंवा 2 वार मागे 2 वार मागे 2 वार मागे कुठलंही काय करा बाळांनो 2 वार मागे जा. आता कुठला वार आहे बाळांनो इथं 2 वार मागे म्हणजे इथं कुठं बुधवार आहे. बुधवार नंतर मागे जा. मागं म्हणजे मंगळवार येईल. मंगळवार नंतर सोमवार येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे. सोमवार येतोय. ठीक आहे. तुमच्या मनावर पुढे जा 5 किंवा मागे या 2. ठीक आहे. लक्षात ठेवा सोमवार. सगळ्यांना कळालं? पुढे जाऊ का? सगळ्यांना कळालं? पुढे जाऊ का? अशा पद्धतीने आपण दोन्ही मेथड शिकलेला आहोत. तरी पण तुम्ही करायच्या त्या चुका करताय. ठीक आहे बाळांनो. पुढचा क्वेश्चन घ्या. अजून तुम्हाला वाटल्यास परत चांगलं व्यवस्थित शिकायचं का सांगा. आता किती दिवस शिकायचं रे? चला पुढचा क्वेश्चन. हा चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. उत्तर नाही, उत्तर टाकत नाहीये. टाकलेलं ना. टाकलं का बाळा तू? बर हो. ठीक आहे. माझं लक्ष नसेल. हा ठीक आहे. असो. आता मला काय क्वेश्चन वाचव बरं बाळा. काय म्हटलंय समर्थला पुढचा क्वेश्चन विचारूया. ठीक आहे. हा वाचव क्वेश्चन काय म्हणते. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 31 काय 3,17,528 बरोबर. 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना. सर तुमचा आवाज अडकतो. सर तुमचा आवाज अडकतो. पोलिओ बालकांना पोलिओ डोस देण्यात एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे वाचवलं बघा. पोलिओ निर्मूलन अभियान 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 सर बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. तर एकूण किती बालकांना? सिंपल आहे बघा. नागपूर जिल्ह्यामध्ये. हा बोल तुमचा आवाज बोल. अडकतोय. चला बघा आता माझा आवाज अडकतोय. ओके ठीक आहे. आणि मला पण तुझा आवाज अडकलेला दिसतोय. ब्लर दिसत आहे म्हणते. ओके हर्षदा एक मिनिट थोडस 1 मिनिट. खूप सोपा क्वेश्चन आहे. समर्थ खूप क्वेश्चन सोपा आहे बघा. बघा आता काय म्हणलंय. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यामध्ये बघा नागपूर जिल्ह्यामध्ये किती 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात किती 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर सिंपल होता. असे साधे क्वेश्चन पण विचारतात. याची बेरीज करायची आहे. सिंपल बेरीज करा. सर दिसत नाही. बेरीज करा आणि उत्तर काढा. डुप्लिकेटच वाटेल. उत्तर काढायचंय तुम्हाला. 66 नंबरचं उत्तर काढायचं आहे. चला पटापट काढायचं आहे. बघा 1250 चे 12% म्हणजे किती 1250 तुम्हाला कळायला पाहिजे. 1250 किती होतात तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. चला
चला 1250, चला पर्यायमध्ये टाका, याच्यात टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका 1250. कसं लिहिता तुम्ही? चला 1250 12%. चला 1250 12%. म्हणजे 1250 बघा, लक्षात ठेवा 1250. 1200च्या 1250चा 12% म्हणजे किती म्हटलंय? म्हणजे किती? तर बघा लक्षात ठेवा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 1250 म्हणजे किती? 1200. चला 1250चे, चला 1500. सानेवी 1500. 1500 झाले ते. 1500 झाले ते. उत्तर किती आहे? हा, ये असं 150 आहे का उत्तर? ठीक आहे, ठीक आहे. चला 1250 टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. किती जणांनी टाकले 1250? 1250 टाका. बाकीचं मी पर्सेंटेज कसं काढायचं सांगतो तुम्हाला. 1000, हा 1050 1050. ओके. इथं 12500 कोण केले रे? सुशील. चला 1250 टाकायचं सगळ्यांनी. चला 1250. हे बघा इथं अरे स्वरा, ते बघ बरं किती झाले. हे बघ स्वरा, अशी लिहिलीस तू बघ. 12500 झाले बघ. ये एक दशक शतक हजार 10,000. हा स्वरा, शुभ्रा, हा शुभ्रा बरोबर आहे. बघा अशी चुका करू नका. सुशील 1250 म्हणजे 1250. 1250 गुणिले 12% भागिले 100 करा. हा शून्य कटला. मग काय करा? 6 भाग द्या. 2 12, 2 10. ठीक आहे. मग बघा लक्ष द्या आता परत. मग परत लक्ष द्या आता इथं. ठीक आहे. आता इथं कळालं 1250चे 12% काढलं. मग 5 ने भाग जातो. 5 1 5. 5 2 10. 2 उरले बरोबर. 25 झाले. 5 5 25. म्हणजे 25 गुणिले 6 करा. बरोबर. मग 6 पंचे 30. शून्य हाचाला 3. 6 2 12. 12 3 15 म्हणजे 150 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. ज्याला कळालं नाही त्याने नोट टाका रे, लवकर टाका. लवकर टाका. स्वरा काय होते तुला? चला 1250 म्हणजे बघा लक्षात ठेवा. काही जणांनी 12,500 लिहिले, लक्षात ठेवा. हे बघा 1250 असतो हा. 1250 चे 12% विचारलंय तुम्हाला. तर काय करतो? टक्के असेल तर 1250 गुणिले भागिले, आपण इथं टक्केला म्हणजे टक्के म्हणजे शिकलंय 1/100. बरोबर. लक्षात ठेवा, इथं टक्केच्या जागी 1/100 म्हणजे डिवाइडला 100 येणार. लक्षात ठेवा. मग काय केलं? हा शून्य काढला, हा शून्य काढला. मग 2 ने भाग झालं. 2 12. मग 2 पंचे 10. इथं 5 राहिले. 5 1 5. 5 2 10. उरले किती? 25 झाले. 5 5 25. बरोबर. 5 1 5. 5 2 10. 5 5 25. मग काय केलं? 25 गुणिले 6 उरले फक्त. यांचा गुणाकार करा. 5 1 30 ला 0. हाचाला 3 केला. 5 1 सॉरी 6 2 12. 12 आणि 3 15 म्हणजे 150. 150 हे उत्तर आहे तुमचं. पर्याय क्रमांक 3. कळालं का सानवी?